गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। मनसे आणि महाविकास आघाडीकडून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। खासगीकरण, पेन्शन, समांतर वीज वितरण परवाना अशा विविध मुद्द्यांवर महावितरण कर्मचारी आज संपावर जाणार आहेत। वीज पुरवठ्यावर यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। वेतन आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे। शिक्षक मुंबईमध्ये मुक्कामी असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। मात्र शाळा बंदच्या निर्णयावर शिक्षक ठाम असून यावर राज्य सरकारनं अजून तोडगा काढलेला नाहीये। खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। बंदमध्ये 25 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता असून बँकिंग, खाण, पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणाऱ्या परिणाम आणि अडचणींबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक आयोजित केली आहे। दुपारी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना आमंत्रित केलं जाणार आहे। यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील 29 खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी देय असलेली सुमारे 1000 कोटी रुपयांची राज्य सरकारकडून वेळेत दिलेली नाहीयेत आणि त्यामुळे 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाई रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाहीये। हप्त्याची देयकं रक्कम 8 दिवसात कंपन्यांना दिली जाईल आणि त्यानंतर भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली आहे। राज्यातील जंगलांमध्ये वन्य पशूंच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। त्याचा परिणाम राज्यभरात दिसून येतोय आणि त्यामुळे वनांच्या शेजारील बफर झोनमधील जमिनी सरकार वार्षिक 50,000 रुपये प्रति एकर दरानं भाड्यानं घेईल। भाड्यानं घेतलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प, बांबू लागवड, सुगंधी गवतांची लागवड करेल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली। कर्नाक पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या पुलाचं सिंदूर असं नामकरण करण्याचं निश्चित झालं असून गुरुवारी या उड्डाण पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आता नाव निश्चित झालं असून या पुलावरून दोन्ही दिशेनं वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा त्रास वाचणार आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं प्रस्तावित मार्गिकांसाठी 12 नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलाय। मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या टिटागड रेल सिस्टम लिमिटेड आणि टिटागड फिरेमा या 2 कंपन्यांना डबे बनवण्याचं काम देण्यात आलंय। त्यासाठी 430.53 कोटी रुपयांचा करार करण्यात आलाय। रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे। शासनानं नुकतंच ई-बाईक धोरण जाहीर केलंय। त्यानुसार विविध अटी शर्थींचं पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी सुधारचा प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झालाय। 5.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीचा पर्यावरण ना हरकत दाखला मिळालाय। या अंतिम दाखल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार आहे। जेजुरी रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्या थांबत नसल्यानं भाविकांची गैरसोय होते। त्यामुळे या स्थानकावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची मागणी भाविक आणि ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीसाठी 20 जुलै रोजी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेनं दिला। ससूनमध्ये बाह्यरुग्ण नोंदणी आता ऑनलाईन झाली आणि यामुळे बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं केली जात असून एखादा रुग्ण पुन्हा आल्यानंतर एका क्लिकवर त्याची आधीची माहिती उपलब्ध होते। कोथरूड येथील चांदणी चौकात महापालिकेच्या वतीनं हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारलं जाणार आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 60 फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असून 30 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे। यासाठी सुमारे 29 कोटी रुपयांचा खर्च येणार असून यासाठी मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। हडपसर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेता यावा। दोन्ही यंत्रणेतील समन्वयामुळे प्रवाशांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं पुणे महानगर परिवहन महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर हडपसर रेल्वे स्थानक परिसरात पीएमपीला वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मंगळवारी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला।
वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांचं छायाचित्र खासगी मोबाईलनं काढून सोयीनुसार ई चलान जारी करणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश दिलेत। वाहतूक संघटनांकडून आलेल्या तक्रारीनंतर राज्य पोलीस दलानं याबाबतचे आदेश जारी केले। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कांजूरमार्ग येथील कचरा भूमी संबंधित याचिकेवर उत्तर सादर करण्यासाठी अधिकारी न्यायालयामध्ये अनुपस्थित राहिल्याबद्दल उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा नाही का अशी विचारणा देखील उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे। तसंच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा मुद्दा विधानसभेत चर्चा करण्यासाठी किंवा अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नसल्याचं ताशेरे देखील न्यायालयानं ओढले। आता एक मोठी बातमी, बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट चर्चेत आली आहे। आलिया भट्टची तब्बल 76 लाखांची फसवणूक झाली असल्याचं कळतंय। या प्रकरणी आलिया भट्टच्या पीएला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। आलिया भट्टच्या प्रोडक्शन हाऊसकडून पैसे हडपल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आलेली आहे। जुहू पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वेदिका प्रकाश शेट्टी असं आलियाच्या पीएचं नाव आहे। अनेक वर्ष ती आलिया बरोबर काम करत होती। वेदिका शेट्टीवर आलिया भट्टचं इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसकडून आणि तिच्या वैयक्तिक खात्यातून 69,90,892 हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आलिया भट्ट हिच्या पीएला आता अटक करण्यात आलेली आहे। आलिया भट्टला तब्बल 76 लाखांचा गंडा घालण्यात आला असल्याचं समोर येतंय। आणखी एक मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस देऊन पंतप्रधान मोदींचा गौरव केला। मोदींना मिळालेला हा 26वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। 5 நாடுகள் பயணத்தின் ஒரு கட்டமாக பிரேசில் சென்ற பிரதமர் நரேந்திர மோடி ரியோ டி ஜெனீரோ நகரில் பிரிக்ஸ் உச்சி மாநாட்டில் கலந்து கொண்டார்। இதனைத் தொடர்ந்து பிரேசிலியா நகருக்கு சென்ற பிரதமர் நரேந்திர மோடிக்கு धाराशिव तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर आजपासून तुळजाभवानी मंदिराभोवती भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या भूसंपादन प्रक्रियेला तुळजापूरचे पुजारी, व्यापारी आणि नागरिकांनी विरोध दर्शवलाय। जळगावच्या नशिराबाद इथून दररोज 80 ते 100 विद्यार्थी शिक्षणासाठी एसटीनं अपडाऊन करत असतात। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संध्याकाळी परतीच्या वेळेस ही एसटी बस येत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय। गाडी वेळेवर न आल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर तासनतास थांबावं लागतंय। इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवलं जात आहे। अतिक्रमण हटवण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे महामार्गाचं काम रखडलं होतं। मात्र आता अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात असल्यानं महामार्गाच्या कामाला वेग येणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं एका अध्यादेशाद्वारे घेतलाय। आता या निर्णयाला राज्यातील एमबीबीएस डॉक्टर असलेली संघटना IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय। निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। चोपडा तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींपैकी 79 ग्रामपंचायतींची सरपंच सोडत काढण्यात आली। यावेळी ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि नागरिक आरक्षण सोडत ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील हजरत सादिक शाहवली बाबांच्या उरूस महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवानिमित्त सावदा शहरात संदल मिरवणूक काढण्यात आली। या संदल मिरवणुकीत हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पीडित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला। जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे रोड तेजस कॉर्नर परिसरात गायीनं बहीण भावावर हल्ला केला। गायीच्या हल्ल्यामध्ये दोघे जखमी झाले आहेत। दोघा भावंडांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वर्ध्याच्या ग्रामीण भागातील रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाले आहेत। त्यामुळे अनेक गावांची लालपरीनं साथ सोडली आहे। याचा फटका शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतोय। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एका विभाग प्रमुखाकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे।
शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारला इशारा दिलाय. धाराशिव शेतकऱ्यांचं जे मत आहे ते आमचं मत आहे. राज्य सरकारनं शक्तीपीठ मार्गाबाबत शेतकऱ्याला विचारात न घेता रजाकरी कायद्याप्रमाणे जर शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला तर हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. आझाद मैदानात विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवारांसह 5 आमदारांनी शिक्षकांसोबत सरकारविरोधात ठिय्या दिला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या रेल्वे संबंधी अडचणी आणि पायाभूत सुविधांचा अभाव या बाबींसाठी खासदार बाळ्यामामा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठक घेतली. भिवंडी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश करण्यासह रेल्वे संबंधित मुद्द्यांसह एकूण 16 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. मुंबईतून नवी मुंबईमध्ये स्थलांतरित झालेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबईतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस शेती मालगाड्यांची संख्या जास्त होऊ लागल्यानं रहदारीला अडथळा येऊ लागलाय. हे मार्केट कुठे स्थलांतरित करता येणार याचा अहवाल पालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागितलाय. मात्र हे मार्केट स्थलांतरित करण्यास व्यापारी वर्गानं विरोध केलेला आहे. वर्ध्यात मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय. सरूळमधील यशोदा नदी दुथडी भरून वाहते तर वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. हिंगणघाट ते देवळी तालुक्यातील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. कराड चिपळूण महामार्गाच्या निकृष्ट कामासह इतर मागण्यांबाबत मनसेनं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महामार्गाच्या कामासाठी गेल्या 8 वर्षातलं हे 8वं आंदोलन असूनही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई समुद्र किनाऱ्यावर काल एक संशयित बोट असल्याच्या चर्चेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी भीती व्यक्त केली. त्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला रायगड जिल्ह्यातल्या किनारी भागात सुसज्ज यंत्रणा असणं आवश्यक असल्याची मागणी केली आहे. म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे 105 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यासाठी 6 ऑगस्ट रात्री 11:59 अर्ज करता येणार आहे. तर 13 ऑगस्टला दुपारी संकेतस्थळावर ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर होणार आहे. महावितरणाच्या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी तसंच औद्योगिक संघटनांच्या वीज संबंधी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महावितरण आणि पाताळगंगा येथील औद्योगिक ग्राहकांचे प्रतिनिधी एपीएमए आणि PRIA यांची बैठक झाली. तर या बैठकीत महावितरण भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करून ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. राज्यात 11वी प्रवेशासाठी शिक्षण खात्याकडून एकूण 6,32,194 विद्यार्थ्यांना एकूण महाविद्यालय अलॉट केले गेलेले आहेत. त्यापैकी शाखानिहाय एकूण 5,08,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. तर 1,94,115 विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी गैरहजर होते अशी माहिती शिक्षण संचालकांनी दिलेली आहे.